सर्वांना जय शिवराज. सर्वांना स्वागत आहे आपल्या स्वराज दुर्ग पाटकर्णी चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत अलिबागमध्ये सागरगड किल्ला हा अलिबागमधील एक दुर्लक्षित किल्ला आहे आणि एका वाटेवर किल्ला लागतो. या किल्ल्याचं म्हणजेच कसं जे आपले सागरी मार्ग होते त्याच्यावर रक्षण करण्यासाठी हा किल्ला पहिला बांधलेला गेला आणि हा किल्ला कोणी बांधलेला अजूनही ज्ञात नाही आहे. कोणाला माहीत नाही की किल्ला कोणाच्या राजवटीत बांधलेला आहे. पण ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सागरी किनारपट्टीच्या आपल्या ताब्यात ठेवायचे ते जे त्याच्यावर करायचे त्यावेळीस जे लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करायचा. जेव्हा सागरी किनारपट्ट्याचे किल्ले बांधण्यात आले त्याच्यानंतर इथले बाजू तिकडं शिफ्ट केले म्हणजे त्या साईडने तयार करण्यात आले. तर या किल्ल्याची उंची 1367 फूट अशी काय ती उंची आहे. तर चला बघूया किल्ला कसा आहे. आणि आपल्याबरोबर आज आलेत प्रेषा, रेशवी, परेशदादा आणि विशालदादा आणि आज एक नवीन सदस्य पण आलेत आमच्यासोबत. तर चला बघूया आपण समोरचं पायवाट कशी वगैरे आणि इथं येण्याचा मार्ग कसा. आपण ज्या अलिबागवरनं आपण जे येतो मुंबई साईडने अलिबाग साईडला तर खंडाळगाव लागतं. खंडाळगावातून आपण एक लेफ्ट मारला की सिद्धेश्वर आणि पेवळी असे एक बोर्ड लागतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आणि 3 वाट आहेत, एक नागझरीवरनं आणि एक पोयनाडवरनं असे 2 वाटांनी एक इकडची खंडाळगावातला असे 3 वाटात. तर चला तुम्हाला दाखवतो पुढचं कसं आहे आणि गडावर आपलं काय काय बघायला भेटतात आणि रस्ता कसा आहे सगळं तुम्हाला दाखवतो. चला पण खालून सिद्धेश्वर आणि पेवळे असे बोर्ड लागल्यानंतर येतो तो रस्ता सध्यापर्यंत वरपर्यंत आलेला आहे. तर आपण ह्या साईडने आलेलो तर इथपर्यंत आता आपली गाडी इथून उभी राहिलेली. इथं आम्ही फिरवून ठेवले. इथं रस्ता थोडा खचलेला आहे तर आम्ही पुढे पण गाडी जर उन्हाळ्यात तुम्ही आलं तर गाडी तुमची वरपर्यंत जाऊ शकते आणि जर पावसाळ्यात आला तुम्हाला इथं थांबावं लागेल म्हणजे पुढं गाडी जाणार नाही एवढं. आणि पायवाट आली तर तुम्हाला खाली एक धबधबा लागतो पान तर तिथून तुम्हाला जावं लागेल एवढं. आता आपण या मार्गाने सर्व वरती जाणार आहोत आणि इकडे वरती बघणार आहे. मगाशी आपण इथं होतो, आपण विचार केला की हा रस्ता आहे पण ते गावाला इथून गाडी जाते. आता चिखल असल्यामुळे जात नाही पण ते गावाले बोलले घेतून तुम्हाला चालत लांब पडेल. तर आम्ही परत इथून पाठीमागे जातो खाली. इथून तिथं खाली गेलं की आपला आंब्याचं झाड तर आंब्याजवळ आम्हाला डाव्या साईडने जायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही तिकडनं खालून याल तर आंब्याचं झाड तुम्हाला उजव्या बाजूला इथून जावं लागेल. तसं तुम्हाला दाखवतो कोणतं आंब्याचं झाड आहे ते. हे बघा आपण ह्या रोडने मुंबई अलिबाग साईडने झालो तर आपण ह्या रोडने येतो. जिथे तुम्हाला आंब्याचं झाड बोललं हे आंब्याचं झाड आहे. आणि आम्ही गेलो तो ह्या साईडला वरती. तर रस्ता झालेला म्हणून आम्हाला वाटलं एकदम पूर्ण आहे पण रस्ता पुढं पण चाललेला नव्हता. तर आता आपण बघा हे पायवाट लागते या वाटेने आपण जाणार आहोत. तर समोर इथं बोर्ड पण लावलेला आहे. तो बोर्ड आता दिसत नाही नीट. आता पुढं बघूया आपल्या निशाण वगैरे काही भेटते काय. पण जास्तीत जास्त लक्षात करा की हा निशाण म्हणजे हे आंब्याचं झाड या टर्निंगला असतो. चला बघूया आता पुढं अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं. आपण चालताना आपल्याला बघा असं हे पानवड्याची वाट लागते. हे सगळं चिखल असा. आता आपल्याला भेटतं बघा काय समोर बघायला सुंदर असं दृश्य. हा जो आपल्याला धबधबा दिसतोय आपण बहुतेक त्या धबधब्याजवळ जाऊ. इथं ती वाट बघा असं लागेल त्या वाटेनं आपल्याला जायचं आहे समोर. तुम्हाला चांगलं निसर्गरम्य वातावरण दिसतंय. तर असं बघा काय बघायला भेटतंय. तर बघा कसा बोर्ड गेला बघा. तर बघा गेला की ग 2-2 आहेत बघा रस्ते आहेत बघा असे 2-2 फिरतायत. गेल्यात मध्ये बघा एक हा एक आणि इकडे एक. आता थोडा पुढे गेले की आपल्याला काळा सारा खेकडा दिसतोय. हा तिथं आहे पुढं बघितलं मी आता. हा इथूनच गेला ना दिसला तो. इथपर्यंत बाईक येतात आणि आता इथं आपल्याला लागणार आहे
धबधब्याचं पाणी ते समोर हे बघा, हे दिसतं पाणी. आता इथून जो आपण हा क्रॉस केला की आपला पायरी मार्ग चालू होतो, जे बांधणी पायरी बोलतात ते इथून. ते बघा इथे आपण मस्ती करूया. चालेल? क्रॉस केल्यानंतर जी पायरी वाट लागते बघा, पायरी बांधणी पायरी बघा अशी इथून सुरू होतं. आपला सागरगडाचा ट्रॅक सुरू होतो इथून. तर आता सध्या पायरी वाहून गेलेल्या आहेत अर्ध्या दगडी. बघू शकता तुम्ही बघा, दिसेल तुम्हाला धबधबा कसा दिसतो बघा. हे पाहिजे सिद्धेश्वर धबधब्याचं आहे, जिथं वरतून आपल्याला वरतून दिसेल. पूर्ण दगडी लावलेले आहेत, चालायला काय त्रास नाही होणार आपल्याला, पण तरी संपवून चालू आहे की दगडांवर शेवाळे भरपूर आलेले आहेत. पाय पण सरकत आहेत, तरी काळजीपूर्वक चालावे. पण गरम पण भरपूर होते. एवढे हिरवगार असून सुद्धा पण गरम खूप होतं आहे की वारा इथे येत नाही आहे, त्यामुळे गरम पण खूप होतं आहे. खालून वरती आल्यावर आपला काही देवस्थान दिसतं आहे. आता देवस्थान आहे काय आपल्याला माहीत नाही, पण फुलं वगैरे ठेवलेत त्यामुळे दिसून येतं आहे देवस्थान आहे. इथे काय लिहिलं आहे ते दिसून येत नाही. यस, आणि इकडे पण ठेवलेलं आहे सगळं. वरती जायचं आहे आणि आम्ही आता तिथून एक व्ह्यू बघायला लागलो आहे. समोर धबधबा दिसतोय तो, की हा डबल धबधबा आहे. जे वरतून पाणी पडतं इथून डबल पुढं पडतं आहे, ते आपण आता बघायला जातो. पण इकडनं बघूया, तो बघा दिसलं तुम्हाला, आवाज बघा कसा येते. दिसलं तुम्हाला समोर किती फोर्सने पाणी खाली येते बघा तिथं. पूर्ण खालून जातोय. मी दाखवू काय माझा घाम व्हिडिओ? तोंडात न दिसलं. परत आता बघा काय देतोय, स्टॅमिनाच्या गोळ्या देतोय आम्हाला. लिमका हे काय कोणतं आहे ते? बोल्ट ट्रेंड बोल्टचा बोल्ट. आता हुसेन बोल्टचा बोल्ट असेल बघा. असे हे आमचे नवीन सदस्य श्रुती म्हणून नाव आहे त्यांचं. आम्ही आता खूप दमलेलो, वाराच येत नाही आहे. एवढं हिरवगाळ वातावरण पावसाळा असून पण काही वारा येत नाही आहे. खूप बघा आता घामाघूम बघा असलं झालं आहे बघा, दिसत असलं बघा. घाम दिसतोय का तुम्हाला? बघा सगळे आम्ही बसले इथं, पर्यटक सगळं दमलेत. पर्यायच नाही, वारा नसल्यामुळं दम लागतोय. हो तर आलं ना तुम्ही इथं, एक ह्या वाट इथे एक वाट जाते आणि एक ही वाट जाते, पण दोन्ही वाट तुम्हाला इथं वरती एकत्र भेटणार आहे. समोर इथं बघा ब्ल्यू कलर टी शर्ट दिसतो, विशाल उभा आहे इथं. तो इथून आला असं पुढून, आपण इथून जरा वाकलेलं आहे. ती वाट पूर्ण फिरून जावं अशी वाटते आणि थोडी इझी आहे, फक्त इथं थोडं सांभाळून जावं.
इथं पुन्हा खाली बघा असं आहे. आपल्याला हे स्पॉटवर येतो आपण. आपल्याला खरं तर डाव्या साईडलाच आहे, उजव्या बाजूला आलो आहे. आणि धबधब्याच्या समोरून आता कुठे हलू नको. दृश्य बघा कसे दिसतंय. आतमध्ये हे पण आहे रे, त्याचे पडले खाली. हे पाणी वर्षानुवर्ष पडतंय ना. बघा समोर. नाही ते दगडांच्या मध्ये. आणि आपल्याला त्या समोरच्या मंदिराजवळ जायचं आहे. आणि ह्याच्या बाजूलाच आपलं बहुतेक गाड्याचं दिसेल. आणि मग समोर या साईडला जर बघितलं तर मला खांदेरी आणि उंदेरी असे 2 गड दिसतील. पण दिसत नाही, मगाशी दिसत होते, आता पावसाळं वातावरण दिसत नाही. समोर आपली मांडवा बीच, मांडवा रेवास जो कसं तो काहीम त्या साईडला. आणि ह्या डोंगराच्या ह्या साईडला पण बघितलं तर मला कुलाबा किल्ला आहे. आणि समोरच्या माझा तुम्हाला भेटल खांदेरी आणि उंदेरी. पाऊस आला आहे. गडावर पण आपल्याला हे भेटतात बघायला असतात. आणि दुसरे म्हणजे हे झाडावर बसल्या बघा, असे हे 2 प्राणी आपल्याला गडावर हमकच दिसतात. आणि समोर आपल्याला दिसतं तो धबधबा बघा. धबधबा त्याच्यावरतीच आपण जाणार आहोत बघा. कुठं तो येईल अंगावर. सोडते चल तू. इथं गेलं आपल्याला एक निशाण दिसतं सिद्धेश्वर मंदिराकडे. किती खाली ठेवली असली लेवल. हे उंच आणि पाहिजे. आपण इथं जाणार आता. मला तेवढीच लागते. तुमचं नका करू, मला तेवढीच लागते. आपण आता आलो आहोत सिद्धेश्वर मंदिर. आपण गाड्याच्या पायवाटमध्ये पहिला टप्पा सर केला आहे. हा आहे सिद्धेश्वर मंदिर. सागरगड माची खंडाळ म्हणजे गाड्याची माची असं पण बोलू शकतो आपण. आणि खाली काही आपल्याला वास्तू बघायला भेटतील समोर. तर ही मंदिराची जागा बघा. हे माकडा बाग येतो इथं. आपण तर खाली गेलो तर आपल्याला धबधबा दिसू शकतो आपल्याला. इथून असलं नंदी महाराज समोर आपलं इथं बहुतेक होम हवन करत असतील. तर शंकराची पिंड आहे म्हणजे आपलं शिवलिंग. झाला उजव्या बाजूला आपल्याला गणेश मूर्ती, गणपतीचा मूर्ती उजव्या बाजूला. डाव्या बाजूला पण एक मूर्ती आहे. प्रत्येक मंदिरात गेला तुम्हाला वरती गणपतीची मूर्ती दिसेल आणि खाली इथे एक मूर्ती असते ते राखली जायची. जेव्हा आपण कोणत्या मंदिरात जातो त्यावेळेला खाली माता ना टेकवता वरती माता टेकवता इथे किंवा वरती आपण हात लावून नमस्कार करून जातो. कारण खाली राक्षस असल्यामुळे तिथं पाय देऊन आपल्याला जावं लागतं. तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला वरती
गणपतीची मूर्ती दिसणार दाखवण्यासाठी. आपल्या सिद्धेश्वर मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिरासमोर जे तुळशीचं वृंदावन आहे त्यासमोर बघा इथं काही विरगळ आहेत हे बघ. आणि आपली शिवपिंड आणि हा विरगळ आहेत बघा. जर आपण जात आहोत खाली इथं पंचमुखी हनुमान मंदिर पण बोलतात. हे काय बघा हे घर होतं. चला आपण खाली जाऊया आता. एक छोटंसं मंदिर दिसेल दत्त महाराजांचं. आणि आपण खाली आल्यावर हे एक मंदिराचे अवशेष आहेत. त्यानंतर आपल्याला दिसणार आहे तर विहीर आहे बहुतेक गोडा पाण्याचं असू शकतं. आणि त्यासमोर पंचमुखी हनुमान मंदिर आहे. तर आपण दोन्ही मंदिरात जाऊन येऊ. चला ते आपलं काहीतरी हे महंत कृष्णदास बैरागी महातज्ञ कृष्णकुमार माता मंदिर समोर मंदिर आहे एक. समाधी आहे बहुतेक दोन आतमध्ये. काय ते आपण सांगू शकत नाही. हे एक मंदिर आहे सॉरी विहीर बघा. हे इकडे डोंगरावर पण पाणी पूर्ण गच्च भरलेलं आहे. आणि हे पंचमुखी मंदिर मारुती राहायचं आपल्याला मूर्ती दिसते बघायला. इकडे आपण बघितलं तर पाणी बघा वरतून पाणी कसं येतं आहे. धबधबा हे पाण्याचा फोर्स बघा काय येतं आहे संपूर्ण. वरतून पाणी पाणी इथून जातो. आपल्या मगाशी आपण खाली वॉटर धबधबा बघितला तो हाच धबधबा. आपण खालून ह्या मार्गे आल्याच्या नंतर इकडे गेलो आपण सिद्धेश्वर मंदिर बघतो. सिद्धेश्वर मंदिर बघितल्यानंतर खाली मठ बघितला. मठ बघून हनुमान पंचमुखी हनुमान मंदिर बघितलं. इकडे आपण वरती येतो तर आपल्याला उजव्या बाजूने जायचं. उजव्या बाजूने आपण जाणार आहे गडावर. तर चला बघू इथून आपल्याला 1 तास तरी लागेल. तर बघू आपण अजून किती वेळ लागतो. आपण जेव्हा जंगल सफारी करतो तेव्हा आपल्याला भरपूर असे कीटक वगैरे दिसतात. त्यातलं हे एक आहे जो एक दिसतो तुम्हाला आहे ना हा. ह्याची केसेस आपल्या अंगाला लागली तर बेकार खास उठते. त्यांच्यापासून सावधान राहा. हा कसं दिसतं बघा. आपल्याला हे ओपन स्पेस लागतो. तर आपल्या उजव्या बाजूला काहीतरी दगडांचे अवशेष दिसतात हे बघा. ते नक्की काय आहे ते आपण सांगू शकत नाही. समोर तुम्हाला दिसेल बांधकामात तुम्हाला नक्कीच वाटेल की काही पुरातन वास्तू आहेत हे बघा. आणि ही एक पायरी समोर. तर काय सांगू शकत नाही नक्की काय आहे ते. इथे काय आणि इथं काहीतरी एक आपल्याला औषध मग बघितलेलं दगड दिसलेले समोर. तर आता आपल्या बघा इथे काय चौकट करून ठेवलेलं आहे बघा. हे पाणी बघा कुठून येतं आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त बघायला भेटते ती विहीर. आणि हे सागरगड वाडीतमध्ये पुढे स्मशानभूमी. तिथं ते झाड ते समोर तर स्मशानभूमी आहे. पाणी बघा कसं होतं. ह्या मार्गे आलो ही विहीर बघितली आणि ही एक वाट होती बहुतेक खाली. मगाशी आपण जी गाडी त्या साईडला असेल बहुतेक. तर आपल्याला जायचं आहे ह्या वाटेने. इकडे एक वाट जाते आणि इकडे एक वाट जाते. तर आपल्याला जायचं ती या वाटेने जाऊया. तर चला आता हे घर लक्षात ठेवा. वरती आलं हे घर तुम्हाला दिसेल कुंपण घातलेलं. असे 2 घर आहेत. त्या 2 घरांच्या मधून ही वाट जाते गडावर. 2 घरांच्या मला आपल्याला अशी वाट दिसते. एक वाट इथं जाते आणि आपल्याला जायचं आहे ह्या वाटेने सरळ पुढे. आणि इथं तुम्हाला असे बोर्ड लावलेले आहेत
इथं चहा नाश्ता जेवण वगैरे मिळेल असे म्हणून हे बघा पाहू शकता तुम्ही. जर कोणाला यायच्या अगोदर इथं जेवण पाहायचं तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हे बघा हेमंत पाटील माची सागरगड, म्हणजे ही बहुतेक सागरगडाची माची असू शकते. काय आलं हा बघ अजून एक खेकडा सोडलास बघ. तुझी गटरही झाली असती रे. याडेस तू. शंकराची पिंड आणि हनुमंताची मूर्ती आहे. हे बघा हे बघ बाबू इथे मंदिरात ठेवू शकतो तुमचं फुल. इथे जाऊ ना. हे बघ इथे पण आहेत काढून. थोड्यानंतर आपण जे बोललो तेव्हा हे मंदिर ते परत घाबरली. मूर्ती. वर पोचल्यावर आपण हे मंदिर बघितल्याच्या नंतर पुढे गेलो. आपल्याला 2 रस्ते आहेत. दोन्ही रस्ते गडाच्या महाद्वाराजवळ जाणार आहेत. हा एक रस्ता होता पण हा रस्ता थोडा बिकट वाटते, तर आपण ह्या रस्त्याने जायचं आहे. समोर डाव्या साईडने गेलं तर इथंच पोहोचणार, इथून पण हा थोडा आम्हाला अवघड वाटतं की चढून जाऊन पण उतरणे आहे. तर ह्या रस्त्याने आपण सरळ जाऊ शकतो. तर आपण ह्या रस्त्याने जाऊन बघूया. इथून आल्याच्यानंतर आपला काही तटबंदीच्या दगडाचे अवशेष दिसत आहेत. हे बघा हे ठेवलेलं असं जे वरतून ढासळलेलं ते. त्या समोर आहे आपला हा, इथं आहे महादरवाजा समोरवरती. इथं आपण जाणार वरती. तर महादरवाजाचा बोर्ड पण लिहिलेला आहे. हा बघा समोर तो बुरुज आहे समोर. बघा इकडे बाबा इकडे. आता तुम्हाला प्रॉपर दिसतं महादरवाजा. हा एक बुरुज ढासळला, हा एक बुरुज, आणि याच्या बाजूला इथं एक समोर एक बुरुज तो पण ढासळला आहे. आणि इथं काही अवशेष आहेत, त्या अवशेष पण बघायला जावे. चला. हा एक बुरुज बहुतेक त्या काळात इथं महादरवाजा असू शकतो किंवा ह्या पॉईंटच्या कॉर्नरला, 2 ठिकाणी असू शकतो. आणि बरोबर ह्या दरवाजा इथं ह्या बुरुजामधून एक जुन्या काळातला रस्ता असू शकतो. पण आता आपण चाललो इकडनं की हा तर रस्ता बंद झालेला आहे. तर आपण आता इकडून जातो आहे. तर बघा ह्या पण बुरुज ढासळले आलेत. हा एक बुरुज आहे समोर, तो एक बुरुज. तर पूर्ण तटबंदी ढासळलेली आहे. तर हा एक रस्ता दिसतोय. पायऱ्या आहेत बघा, त्या काळातल्या वाटतात पायऱ्या. बघा आपण महादरवाजानं वरती आल्याच्या नंतर आपल्याला समोर काही अवशेष दिसत आहेत. तर समोर कित्येक काही अवशेष आहेत समोर. आता आपण जायचं आहे या साईडने वरती. इथून पण एक रस्ता आहे, पण कुठून जायचं आपल्याला माहीत नाही. आपण इकडनं जाऊ समोर. वहिनी उभे आहेत ना, तिथपर्यंत आपण झाडातून आल्याच्यानंतर डाव्या साईडला आपल्याला ही तटबंदी दिसते. इथं एक तलाव होता बहुतेक त्या काळात, आणि ही पूर्ण तटबंदी जी आपण जिथं आता सध्या उभं आहे ती. आणि या तटबंदीच्या बाजूला बुरुज आहे हा समोरचा, तो आपण दाखवूया. आणि आपण ते वेळेला ते झाड तर पडले, त्या झाडाच्या खाली पण तटबंदी आहे. ही समोर पण तुम्हाला दिसत असेल. बघा एक तटबंदी, हा समोरचा एक बुरुज आहे. सागरगड दरी हा तो बुरुज आपण बघितला तो. इकडनं वरती आल्यावर आता त्या पायऱ्या झाकल्या गेल्यात. इथून पायऱ्या दिसतात समोर.
ते बघा असे पायऱ्या होत्या पहिले. मग आता ते गवत वर वाढल्यामुळे ते गवत तोडलेलं आहे आणि इथून तात्पुरती वाट केली जाण्यासाठी. समोर आपण मगाशी जो बोललो काही अवशेष दिसले त्या अवशेषांना माझा ओपन पॅसेजवर आल्यावर आपण जेव्हा ओपन पॅसेजच्या आता आल्याच्या नंतर डाव्या बाजूला फिरल्यावर तुम्हाला ह्या मार्गे इथं एक वास्तू दिसते. ती वास्तू म्हणजे चुन्याचा गाणा जे तो समोर आहे बघा. अजून तो गाणं आहे ते झाडं वाढलेत आणि जे मगाशी आपण जे वास्तू बोललो जे अवशेष दिसतात ते बघा हे समोर ते आहेत. त्या अवशेषाबरोबर पाठच्या साईडला चुन्याचा गाणं आपल्याला दिसतो आहे समोर. हा बघा आपण जेव्हा ते मगाशी ओपन मैदान बोलत होतो खुला मैदान ते होळीचा माळ होता. त्या होळीच्या माळ आपण लेफ्ट साईडला गेलो चुन्याचा गाणा दिसतो आणि उजव्या बाजूला आलो तर असे दोन बुरुज दिसलेले. तर हा एक बुरुज डासाळ इथं जायला जागा नाही. तर दुसऱ्या डाव्या बाजूला बुरुज जायला जागा नाही. उजव्या बाजूच्या बुरुजावर आपलं एक तोफ दिसते समोर. जे इथून आपण गेलो तर समोर बघा तुम्हाला एक तोफ असेल समोर. ही समोर एक तोफ. चला बघत तोफ कशी येते. इथं आपण तोफेजवळ चाललो आहे. बुरुजावर चढलेलो आपण पण सांभाळून यावं लागणार आहे. इथे वारा पण खूप आहे. हा बुरुज बघा कसा दिसतोय तुम्हाला. बुरुज बघा कसा दिसतोय. तर आपण चाललो आता तोफेकडे. तो सध्या तुटलेली आहे जे बघा तुम्हाला दिसत. नवीन बांधकाम चालू असतं ते गाडा. आपण मगाशी बोललो तो बालेकिल्ला पण तो बालेकिल्ला नसून तो सगळं असं बोलू शकतो. आता आपण जेव्हा मगाशी बोललो जे बुरुजात आपण आतमध्ये आलो तो हा मेन म्हणजे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला हा बालेकिल्ला आहे. हे कसले ते अवशेष आहे बघा. हा समोर तुम्हाला राऊंड दिसेल पूर्ण. हा आपला बालेकिल्ला आहे. हा आपला बालेकिल्ला बघा. तुम्हाला अवशेष पण दिसत आहेत. इथं बोर्ड लिहिलेला बालेकिल्ल्याचा. तो एक बुरुज आहे. हे तटबंदी आहे आणि इथं असे पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी. इथं तट गेलेली आहे. इथं काही अवशेष आपल्याला दिसत आहेत समोर. हे एक आहे आणि हे काही वाड्यांचे अवशेष पण आहेत समोर. हे जे समोर जेव्हा वाड्यांचे अवशेष आहेत ते पण तुम्हाला वाड्यांचे अवशेष पायऱ्या बघा दिसत आहेत. हा बुरुज आणि पुढे गेल्यावर तुम्हाला बघा हे अवशेष आहे समोर कॉर्नर आहे. आपण आपल्या वाड्यांचे हे बघा या साईडला वाड्यात त्या साईडला नाही मधले रस्ता आहे. हा समोर तुम्हाला दिसत असेल. हे वाड्यांच्या अवशेष सध्या गेलेत फक्त हे काय दिसत आहेत समोर. हे संवर्धन झालं तर आपल्याला काहीतरी समजू शकते तर काय आणि काय नाही ते. चला आता स्मारक बघूया. ज्या बुरुजा तो बघून खाली आलं इथं काय पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत. जर बहुतेक इथून रस्ता असू शकतो वाड्यावर यायचा काय वाडा असू शकतो काय सांगू शकत नाही. पण इथून रस्ता होता की नक्की तर काय होता एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही आहे. हे काही वाड्यांचे पण अवशेष दिसत आहेत. तिकडून पण रस्ता दिसतो आहे. हा पण एक रस्ता दिसतो आहे. इथे एक तटबंदीचे आणि हे दरवाजाला जे खांब लावण्यासाठी असतात ते दिसतं. आणि समोर आपल्याला काय ते समाधी दिसते बहुतेक. हे बघा हे आपण जाऊन बघूया थोड्या वेळात काय ते. धुकं पण खूप आहे त्यामुळे नीट आपला आवाज येणार नाही तुम्हाला. हे काही वाड्यांचे अवशेष इथं समोर तुम्हाला दिसत आहे. हे बघा हे सगळे वाड्यांचे अवशेष आहेत. इथं पण एक बुरुज आहे. तो पण बुरुज आपण बघूया. पण चाललो आता महाराजांना स्मारक बघायला. इकडे बघा पुन्हा इथं 2-3 तोफा आहेत पडलेल्या विस्कळीत झालेल्या आहेत. बघा इथे ह्या 2 तोफा आहेत. ह्या तोफामध्ये एक तोफ गळ आहे बघा. ही एक तोफ आहे. याच्यात काय नाही आहे. स्मारक
बर्फाचा गोळा बघा आतमध्ये हा बघा दिसतोय. नंतर जे समोर आपल्याला औषध दिसलेले वाड्यांचे हे बघा हे आता हा एक चौतारा आहे, पायवाट आहे. हे बघा हे औषध बघा दिसत ते चौतारे असे बघा आता लावले असेल पण जुने चौतारे तर समोर आहेत ठेवले. वाले केलं खाली उतरतो ह्या साईडने तर तुम्हाला मगाशी मी दाखवलं तर काय समाधी वगैरे समाधी नाही तर दगड आहे अशी फक्त ठेवलेली. तर हे दगड फक्त बघून घ्या कारण की नंतर फक्त असं दिसून राहिलं आणि त्याचा गैरवापर पण सुद्धा करता येतात. तुम्हाला भरपूर गड किल्ल्यानं अनुभवलं असाल तुम्ही. मगाशी आपण बोललेलो जो दिंडी शिडी दरवाजा नसून तिथं आपण आलेलो तेव्हा बालेकिल्ल्यात एंट्री बोललेलो. बालेकिल्ल्यानं इथून एक छोटासा दरवाजा असू शकतो कोणता तरी किंवा चोर दरवाजा बोलू शकतात बहुतेक सांगू शकत ना आपण कोणता दरवाजा. इथून आपण खाली असं या साईडला गेलो बालेकिल्ल्याकडे आणि आता आपण इकडून चाललो आहोत गायमुखकडे. ते गायमुखी कुंड असं काहीतरी आहे तिथं चाललो इथून आपण आता बघायला जाऊया. इथून नव्हतं बाजूला कुठं आहे दर्जा मार्ग आहे तर मी झाल्याच्या नंतर आपल्याला दिसतो हा व्याघ्रमुखी कुंड. ह्या कुंडाच्या समोर दिसत आणि पुढं आता एक मंदिर ते मंदिर आपण बघूया जरा त्यांचं आपण व्याघ्रकुंड बघून पुढे आल्याच्या नंतर आपल्या इथं बघा एक मंदिर दिसते. मंदिर म्हणजे एक मंदिर होतं आता आणि समोर आहे आपलं व्याघ्रमुखी कुंड. सॉरी ते व्याघ्रमुखी कुंड नव्हतं ते असंच होतं मंदिर आणि हे आहे व्याघ्रमुखी कुंड. हे व्याघ्रमुखी कुंड हे व्याघ्रमुखी कुंड आहे बघा. मगाशी बोलते व्याघ्रमुखी कुंड नाही तिथे एक पुढे आहे आपलं पाणी तिथं आपण चालतो आहोत आता. हे तुम्हाला दिसतंय हे पाण्यात बांधलेलं पाणी आहे पण सध्या तो लिकेज आहे पाणी वाहून जाते. आपण या मंदिराच्या खाली उतरल्याच्या नंतर इथून या साईडला आलं की आपला सूचना फलक लागतो. हा समोर बहुतेक टकमक टोक असू शकतो असं इथं सांगतात की ते टकमक टोक होता म्हणून. आता बघा हे सांगितलेलं आहे हे आपले सूचना फलक. आता आपण जाऊया पाणी बघा असं रिटर्न फिरतंय बघा हे थोडा वारा सुटला पाणी पूर्ण रिटर्न येतंय. हे आपलं गोमुखी कुंड असं बघा गोमुखातून पाणी येतं बघा असं. मग खाली जाऊन दाखवतो. हे खालचं पण रिटर्न येतं रे. बघा हे पाणी कसं वरती येतं बघा उडतंय बघा असं पाणी आहे. फोटो पण घ्या. खाली आपण गोमुख कुंड बघून आलो त्याच्या वरच्या दिशेला इथे एक मंदिर आहे. आता ना प्रेशा रेशीला भूक लागली आहे पाऊस दिवस खूप आहे म्हणून जरा त्या पेटपूजा करतायत. दाखवू फक्त बघा ते ओलं होईल ना नंतर. इथे बाहेर बहुतेक हा मारुती
आहे आपला मारुती राया, पण त्याचं काहीतरी भलतंच बनवलं गेलेलं आहे. आणि आता आपण आज जाऊया. खूप सुंदर असा नंदी आहे इथे, नंदीची मूर्ती आहे. इथे आपले गणपती बाप्पा आहेत आणि खाली सुंदर अशी शिवपिंड आहे. आणि इथे सुद्धा एक आपण गणेश्वर मंदिर, व्याघ्रमुख कुंड, गायमुख कुंड बघून आल्याच्या नंतर आपण परतचा प्रवास करत आहोत. तर आपल्या गडावरचं काही भाग बघायचे राहिले आहे, कारण पाऊस वाढला आहे आणि तिकडे जायला आम्हाला ते वाट भेटत नव्हती. राहिले म्हणजे आम्हाला हे राहिलं, धान्य कोटर, दीपस्तंभ आणि एक पाणी टाकं आणि एक गोड तलाव, असं चार वस्तू बघायच्या राहिल्या. आणि आपण आता आलो आहोत शिडी दरवाजाजवळ. हा शिडी दरवाजा समोर दिसतो तो, पण इथं शिडीच नाही आहे. तर बघा, हा शिडी दरवाजा बोलतो तो. हा इथं त्या शिडी लावून चढायचे असते बहुतेक. हा शिडी दरवाजा. हो, तर आम्ही आता निघालो आहे परतीच्या वाटेला. आता पाऊस नाही आहे, तर मग अशी वरती आम्ही गडावर जो होतो, वारा पाऊस भरपूर असल्यामुळे आम्ही पुढं गेलेलो नाही, कारण की आम्हाला पुढं स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. तर आम्ही जास्त रिस्क घेतला नाही पुढं कोणता भाग कसा आहे, कारण की मध्ये भरपूर असे भाग होते जे ढासळलेले, तेव्हा आम्ही पुढे गेलेलो नाही. तर मित्रांनो सांगतो की पावसात जरी, म्हणजे हा गड असा आहे की आपण कोणत्याही ऋतूत करू शकतात. फक्त पावसात तुम्हाला चालताना नीट चालावं लागतो, कारण की चिखल भरपूर आहे जाताना, आणि कसं दगडी आहेत, दगडांची शेवाळ जास्त वाट यूज न झाल्यामुळं ती शेवाळ वाढलेली आहे त्यामुळे. आणि सांगायचं पर्याय असा आहे की जर तुमच्याकडे सोबत गाईड असेल तर अतिउत्तम आहे, कारण की वरती झाडं जास्त असल्यामुळं तुम्हाला नीट रस्ते दिसत नाही आहेत. तर कसं वाटला आपला असा सागरगडचा ट्रॅक, नक्कीच आवर्जून सांगा आम्हाला आणि कमेंटसुद्धा करा. तर सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, हर हर महादेव.